आज आपण अगदी 10 मिनिटात तयार होणाऱ्या ह्या छानशा बोटनेक बॅकनेकची डिझाईन पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे मी मागील भाग कटिंग करून घेतला आहे। उंची आहे 14 इंच, छाती आहे 32 इंच, शोल्डर घेतले 7 इंच, त्यानंतर 3.5 इंच गळा रुंदी घेऊन इथे अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घेतला, कारण हा बोटनेक ब्लाउज आहे। तर आता आपण कॅनव्हासचा वापर करून गळ्याची डिझाईन करतो। इथे मी कॅनव्हास घेतलाय, डबल फोल्ड आहे। कॅनव्हासची उंची घेत असताना तुमची जितकी गळ्याची खोली आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून कॅनव्हासची उंची घ्यायची आहे। माझ्या मापात गळ्याची खोली आहे 10 इंच, अर्धा इंच शिवण्यात असं मी 10.5 इंच गळ्याची खोली घेते। 10.5 इंचाला मार्क करून इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर गळा रुंदी घेतोय आपण 3.5 इंच, खालच्या साईडला आपल्याला 4.25 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खालच्या साईडला जितका डीपनेक हवा आहे त्यानुसार इथे बॉक्स तयार करून घ्या। त्यानंतर आपला बोटनेक आहे म्हणून मागील भागात इथे आपण 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेतोय। ह्या बॉक्समध्ये इथे आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घ्या। आता खालच्या साईडला इथे आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, पहा। त्यानंतर वरच्या साईडने इथे आपण बाहेरच्या साईडला जितका डीपनेक हवा आहे त्यानुसार इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। इथे पहा, मी साधारण 1.25 इंचापर्यंत बाहेरच्या साईडला गळ्याची खोली वाढवून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। डिझाईनसाठी इथे मी हा पेपरचा अर्धगोल कटिंग करून घेतला आहे। ह्याची उंची 1.25 इंच आणि लांबी 2.25 इंच आहे। आपण जी लाईन आखली आहे त्यावर अशा पद्धतीने आतल्या साईडला ठेवून इथे हे हाफ सर्कल ड्रॉ करून घ्यायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे हाफ सर्कल ड्रॉ करत असताना नेहमी आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची असते, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येईल। आता शेवटी आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे, पाहताय। त्यानंतर जितका आपण गळ्याचा शेप दिलेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला मार्जिनसाठी संपूर्ण गळ्यावर 1.25 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पॉइंट्स आपण जोडून घेतोय, पहा। हे मार्क आपण बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी केलेला आहे। आता आपल्याला गळ्याचा शेप आहे असा अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। कटिंग करत असताना आपले दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित आहेत का ते पहा। तुम्हाला इथे डायरेक्ट जमत नसेल तर टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता। इथे आपण गळ्याचा शेप कटिंग करून घेतला, त्यानंतर बाहेरच्या साईडला जे आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा कॅनव्हास घेतलं ते सुद्धा इथे आपण कटिंग करून घेतलं, पाहताय। त्यानंतर मी आपल्या अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकवर अर्धा इंच मार्जिन सोडून कटिंग करून घेतला आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू ही वरच्या साईडला आहे, त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण गळा रुंदी घेतली होती 3.5 इंच। आता मध्यातून आपल्याला दोन्ही बाजूला 3.5 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। त्यावर आपल्याला कॅनव्हासची शीट ठेवून घ्यायची आहे। कॅनव्हासची जी चमकणारी बाजू असते ती आपल्याला खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे, कारण ह्यावर आपण इस्त्री फिरवणार आहोत आणि जो चमकणारा भाग असतो त्याला हीट दिली की तो कापडाला चिपकतो। त्यासाठी आपल्याला ही चमकणारी बाजू खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपलं कापड हे उचलल्यानंतर हलणार नाही। आता इथे मी टाचण्या लावून घेते। त्यानंतर कॅनव्हासच्या पट्टीवर इस्त्री फिरवून घ्या, म्हणजे आपला गळा आहे असा अस्तरला चिटकतो। आता मध्यातून आपल्याला 3.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने कट द्यायचा आहे, कारण इथे आपण नॉटचा वापर करणार आहोत। इथे मी 20 इंचाची रेडीमेड नॉट घेतलेली आहे। आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोघांच्या मध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने आतल्या साईडने ठेवून घ्यायचे आहे, पहा। 1/2 इंच इतपत नॉट आपल्याला बाहेरच्या साईडला ठेवायचे आहे। आता 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला कॅनव्हासवर शिलाई करून घ्यायची आहे। जिथे आपण नॉट ठेवली आहे तिथपर्यंत आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत कापड न खेचता शिलाई करून घ्यायची आहे। जिथे आपण नॉट लावली तिथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे ती उसवत नाही।
पहा, त्यानंतर आपल्याला कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे. सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वर करून मगच कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येतो. त्यानंतर खालच्या साईडची जी आपली गळ्याची डिझाईन आहे तिथे आपल्याला पाव इंचापेक्षा अर्ध मार्जिन घेऊन अशा पद्धतीने आपला जो अर्धगोल शेप आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने जिकडे आपला गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मगच फुटर उचलून अशा पद्धतीने आपल्याला कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे. शिलाई करत असताना आपल्या गळ्याचा शेप बदलणार नाही याची काळजी घ्या. त्याचसोबत गळ्यावर शिलाई करत असताना 3 नंबरची शिलाई घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करतोय त्यामुळे ती उसवू नये म्हणून आपल्याला सगळ्यात लहान शिलाई घ्यायची आहे. कॅनव्हासच्या शीटवर इस्त्री करायला विसरू नका, नाहीतर मग आपली शीट ही हलते आणि आपला गळ्याचा शेपसुद्धा बिघडतो. जर तुम्हाला इस्त्री करायची नसेल तर इथे टाचण्यांचा वापर करा तरीसुद्धा चालेल. आता मी ह्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण गळ्यावर शिलाई करून घेते. जिथे आपला गळ्याचा कर्व शेप आहे तिथे थोडा वेळ घ्या, हळुवारपणे शिलाई करा. आपल्या चॅनलवर ह्या बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंगसुद्धा आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला ही गळा पलटवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आता गळ्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मेन फॅब्रिक आणि अस्तर, त्याच्यामध्ये आपल्याला इथे आतल्या साईडने नॉट ठेवून घ्यायचे आहे. तिथे शिलाई डबल करून घ्या म्हणजेच ती उसवणार नाही. आता वरच्या साईडला पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याला शिलाई करून घेऊयात. पहा, आता आपण जी शिलाई केली आहे त्याच्या पुढे पाव इंच इतपत कापड सोडून अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. पाव इंच इतपत मेन फॅब्रिक सोडायला विसरू नका, कारण इथं आपण गळ्याला अगदी जवळून शिलाई करून घेतली आहे. त्यानंतर जिथं आपला गोलवा शेप आहे तिथं आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत. आपल्या ब्लाऊजचे हे जे अर्धगोल शेप आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनपर्यंत आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. पहा, तरच आपला गळा हा व्यवस्थित पलटेल. त्यानंतर आपण खालच्या साईडला शिलाई करून घेतोय. इथे एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावर व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत असताना आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या. आता एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून आपल्या दोन्ही शिलाईच्या मध्ये जी स्पेस आहे त्यामधून आपल्याला हा गळ्याचा शेप पलटवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथे मी बाहेरच्या साईडला गळ्याचा शेप पलटवून घेते. आता इथे तुम्ही टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपले जे अर्धगोल शेप आहेत ते बाहेरच्या साईडला आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. ही गळा पलटवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. 5 ते 7 मिनिटात फिनिशिंगसोबत छान असा आपला गळा पलटवून तयार होतो. इथे पाहताय आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आली आहे. आता आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या भागावर वरच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. इथे आपण कमरेच्या भागावर टीप देऊन घेतली. आता अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेऊया. इथे आपल्याला पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. इथे तुम्ही टाचण्यांचा वापर करू शकता. आता आपण गळ्याला इथे दाबटीप दिली नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला कापड अगदी व्यवस्थित खेचून इथे मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्या अस्तरच्या भागानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पहा, इथे आपला अगदी सोप्या पद्धतीने बॅकनेक तयार झाला. आता आपण लटकन बनवून घेतोय. तर इथे मी हे 3x3चे कापडाचे तुकडे घेतले. ते नॉटला वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून खालच्या साईडचं अर्धा इंच कापड आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून बाहेरच्या साईडला पलटवून घ्या. आता आपल्याला 2 इंचाला मार्क करून पुन्हा आपण इथं दुसरा लटकन जोडून घेतोय. प्रत्येक लटकनमध्ये आपल्याला 2 इंचाची स्पेस ठेवायची आहे. पुन्हा मी कापडाचा तुकडा वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून
खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून खालच्या साईडला आपल्याला लटकन पलटवून घ्यायचं आहे. पुन्हा आपण 2 इंचाला मार्क करून सेम त्याच पद्धतीने इथे लटकन तयार करून घेतोय. दुसऱ्या बाजूच्या नॉटला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपल्या बोटनेक बॅकनेकची संपूर्ण शिलाई झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.